म्हणतोय टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आता कोर्टात हजर करण्यात आलंय। निदा खान ही टीसीएस प्रकरणातील आरोपी असून गेल्या 27 दिवसांपासून ती फरार होती। अखेर छत्रपती संभाजीनगरमधनं तिला काल अटक करण्यात आली होती। त्यानंतर आज तिला कोर्टात हजर करण्यात आलंय। ही सगळी दृश्य आपण बघतो आहोत। नाशिक पोलीस निदा खानला न्यायालयामध्ये घेऊन जात आहेत। गेल्या 27 दिवसांपासून निदा खान ही फरार होती। टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये ती आरोपी असून पोलिसांनी काल अटक केली होती आणि आज नाशिक पोलीस तिला न्यायालयामध्ये घेऊन जात आहेत। तिला न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एमआयएमच्या एका नगरसेवकाला सहआरोपी करण्यात आलंय। आरोपी निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याने आसरा दिला होता, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला। मतीन पटेल हा संभाजीनगरमधील एमआयएमचा नगरसेवक आहे आणि त्यानं निदा खानला आपल्या घरात आश्रय दिला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। काल निदा खानला पोलिसांनी नारेगाव परिसरातून अटक केली होती। आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता। नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे।